कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात सिनार मास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करताना सुमारे 400 ते 500 मीटर कांदळवनांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या पल्लवी पाटील यांनी केला। ही घटना 15 नोव्हेंबर 2025 रोजी घडल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून MIDC कडून पर्यावरणाचा उघड विध्वंस करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करत तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शहापूर औद्योगिक क्षेत्राला 2006 पासूनच स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून लोकांचे आक्षेप डावलून हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला। सर्वे नंबर 596 अ मधील कांदळवन कत्तलीबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तसेच वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचं नमूद करण्यात आलंय। MIDC अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, पर्यावरणीय हानीचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा आणि कामांना तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी कांदळवन तोडीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसून केवळ तलावात कचरा आणि राख टाकल्याबाबत तक्रार मिळाल्याचं स्पष्ट केलंय। MIDC मार्फत सिनारमस कंपनीचा धेरण शहापूर औद्योगिक पोहोच रस्ता जो चालू आहे त्या पोहोच रस्त्यामध्ये कांदळवन विभागाचे काही झाडं आहेत ती बेकायदेशीररित्या कत्तल चालू आहे। आम्ही वन विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची तक्रार घेतली नाही। त्यामुळे मी आज जिल्हाधिकारी तसेच SP मॅडमकडे आज निवेदन पत्र आम्ही सादर केलं आणि शेतकरी तसंच पर्यावरणावर जर घात होत असेल तर तो मी कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही। आम्ही ग्रामस्थ, धाकटे शहापूर ग्रामस्थ तसेच मोठे शहापूर आणि धेरण ग्रामस्थ अशा या गोष्टींना बळी पडणार नाहीत आणि न्यायालयात जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा।